Hello everyone, I welcome you all on the platform of Global Online. So students, महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 चा आपण प्रिपरेशन इथे करत आहोत. ओके. यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग जो हा सेशन आहे तो आपण इथे सुरुवात केलेला आहे. त्यातला ब्लड रिलेशनचा पार्ट नंबर 3 आहे टुडे. ओके, विल बी कव्हरिंग द रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स फ्रॉम द ब्लड रिलेशन टॉपिक. यासोबतच इफ यू आर वॉचिंग मी फॉर द फर्स्ट टाइम, सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2024 साठी जो कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन घेऊन आलेला आहे त्यामध्ये मी 3 युनिट्स तुमचे कव्हर करणार आहे. दॅट इज मॅथमॅटिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग. या कम्प्लीट पेपर 1च्या सेशन मध्ये स्टुडंट्स तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह थिअरी लेक्चर्स भेटतील. या लाईव्ह थिअरी लेक्चर्सच्या द्वारे तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. ऍट द सेम टाइम कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. टिप्स अँड ट्रिक्स जे आहेत एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शेअर करतील, ज्याच्या द्वारे तुमची अॅक्युरसी and attempts in the question paper वाढतील students. At the same time, video lectures on all the units तुम्हाला recorded sessions पण यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. 40 प्लस मॉक टेस्ट, या मॉक टेस्टच्या द्वारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन टेस्ट करू शकता. ऍट द सेम टाइम मॉक टेस्ट मध्ये विचारले जाणारे प्रश्न डिरेक्टली एक्झाम मध्ये पण रेप्लिकेट होऊ शकतात स्टुडंट्स, म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लास्ट 10 yearचे PYQs along with the complete notes. ओरिजिनल फीस फॉर दिस पर्टिक्युलर कोर्स इज 3000 रुपीज. सध्या हा कोर्स जो आहे स्टुडंट्स 2100 मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येत आहे. ठीक आहे, दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे कॉन्टॅक्ट करायचा कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. यासोबतच तुम्ही फ्री व्हिडिओज पण ऍक्सेस करू शकता ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या द्वारे. ठीक आहे, सो येस, व्हॉइस इज नॉट कमिंग. व्हॉइस ऑडिबल नाहीये स्टुडंट्स, एकदा कॉमेंट करा फास्ट. कॉमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी कॉमेंट करायचं आहे. व्हॉइस ऑडिबल आहे का नाही, क्लिअर. एक दोन स्टुडंट्सला येत नसेल देन प्लीज तुम्ही तुमच्या साईडनी जे आहे नेटवर्क इश्यू चेक करा, प्लीज रिफ्रेश करा, रिजॉईन करा. ठीक आहे, सो हा आपला कालचा क्वेश्चन पेंडिंग होता स्टुडंट्स. कालचे दोन्ही क्वेश्चन्स आपण जे आहेत क्लिअर करून घेऊयात अँड देन आपण थोडंसं न्यू टॉपिक कडे पण आज वळूयात, त्याचे बेसिक्स आपण घेऊयात. ओके, सो दिस इज द क्वेश्चन. किती स्टुडंट्सनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलाय आणि याचा आन्सर कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. चला, किती स्टुडंट्सनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलाय? क्वेश्चन मी ऍज अ होमवर्क दिला होता ना, किती स्टुडंट्सनी अटेम्प्ट केलाय? ओके, टेल मी दी आन्सर. टेल मी दी आन्सर. आन्सर सांगा सगळ्यांनी कॉमेंट सेक्शन मध्ये. ओके, सी ब्रदर इन लॉ. एक स्टुडंटचा रिप्लाय येतोय. प्लीज एकाचं बघून एक नका टाईप करू. ठीक आहे, जेन्युइन अटेम्प्ट आहे, जेन्युइन अटेम्प्ट आहे. क्वेश्चन चुकत जरी असेल तरी चालेल, पण जेन्युइनली अटेम्प्ट केलं तर केलं म्हणायचं, नाही केलं तर मॅम नाही केलं बोलायचं. ठीक आहे, किती स्टुडंट्सनी अटेम्प्ट नाही केलंय कॉमेंट करा. एक लक्षात घ्या, ऍटिट्यूड इन दी क्लास खूप मॅटर करतो. तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायला लागलात का नाही. ओके, तर हा ऍटिट्यूड तुम्ही ठेवत गेलात एक्झामच्या एंडपर्यंत की मॅम आम्ही कॉमेंटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हली जे आहे रेस्पॉन्स नाही दिला, तर तुमचा लॉस होणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही एक गोष्ट मला 4 वेळेस विचारा, मी 4 वेळेस सांगेन, बट यू हॅव टू रिमेन ऍक्टिव्ह इन दी क्लास. तेव्हाच हे पॉसिबल आहे स्टुडंट्स. ठीक आहे, नाही केलं इट्स टोटली फाईन, आय रेस्पेक्ट दॅट, बट यू हॅव टू बी ऍक्टिव्ह इन दी क्लास. केलं केलं, नाही केलं नाही केलं. ठीक आहे, लक्षात घ्या. आता या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथे डेटा दिलेला आहे, डेटा दिलेला होता. ठीक आहे, आणि हा डेटा जो आहे स्टुडंट्स प्रत्येक प्रत्येक क्वेश्चनच्या अकॉर्डिंग चेंज होतो. कंपल्सरी नाहीये की ते ए बीच असेल किंवा प्लसच असेल, मायनसच असेल, त्याचा अर्थ फिक्स नाहीये. प्रत्येक क्वेश्चनच्या अकॉर्डिंग डेटा जो आहे ते चेंज होतो. स्टुडंट, समजतं सगळ्यांना एवढं? ओके, समजलं नाहीये तर मग लक्ष द्या प्रीतिमा. ठीक आहे, आता पहा, इथे हे तुमचा डेटा दिलेला आहे आणि या डेटाचं आपण इव्हॅल्युएट केला तर काय आपल्या लक्षात येतं की पहिल्या 2 कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्हाला प्लस दिसत असेल मॅम, तर प्लसचा अर्थ काय होतो? पहिला कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरचा मुलगा आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? इथे पहा, ए मायनस बी. या फॉर्मॅटमध्ये काय स्टुडंट्स, ए मायनस बी चा अर्थ काय होतो? जर 2 कॅरेक्टर मध्ये, ठीक आहे, 2 व्यक्तीमध्ये किंवा 2 कॅरेक्टरच्या मध्ये जेव्हा मायनस सिम्बॉल येत असेल फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, फक्त या क्वेश्चन साठी, तर पहिला व्यक्ती जो आहे यामध्ये तो दुसऱ्या व्यक्तीसोबत कसा रिलेटेड आहे स्टुडंट्स? पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलगी आहे. ए स्टार एन किंवा ए इंटू बी, समजा ए इंटू बी दिसत असेल स्टुडंट्स,
याचा अर्थ काय होतो? पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे वडील आहेत. पहिला जो व्यक्ती आहे तो दुसऱ्या व्यक्तीसाठी कोण असणार आहे? त्याचे वडील असणार आहेत. ठीक आहे? $A याचा अर्थ काय स्टुडंट्स? A इज मदर ऑफ B. तर तुम्हाला हा जो डेटा दिलेला आहे, अगेन मी मार्क करून सांगत आहे, प्रत्येक क्वेशनमध्ये वेगळा असतो. वेगळे कॅरेक्टर असतात, वेगळे सिम्बॉल असतात. ठीक आहे? तो हे डेटा असा कन्साइज असा आहे, हाच आहे मॅम आम्ही हेच डोक्यात ठेवतो असं नसतं स्टुडंट्स. प्रत्येक क्वेशनच्या अकॉर्डिंग डेटा चेंज होतो. ठीक आहे? सो हेच डेटा तुम्हाला आता या पर्टिक्युलर दिलेल्या कोड्यामध्ये टाकायचंय. कोडं म्हणजे काय बेसिकली हे सगळ्यांना होतंय का? व्हॉइस इश्यू सगळ्यांना होतीये का? स्टुडंट्स इथे एक दोघांना प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्हाला तुमच्या लेव्हलला रिफ्रेश करावं लागेल. ठीक आहे? ठीक आहे. तुम्हाला रिफ्रेश करावं लागेल. ठीक आहे? मे बी तुमचं कनेक्टिव्हिटी जी आहे नेटवर्कची थोडी काय म्हणतो आपण त्याला वीक आहे असं समजा. परत क्लिअर करा. ठीक आहे? क्लिअर करा त्याला रिफ्रेश करा. आता पहा मला सांगा एम स्टार एनचा अर्थ काय होतो? मला सांगा एम स्टार एन पहिलं काय याच्यामध्ये एम स्टार एन म्हणजे यामध्ये रिलेशन काय सांगा बरं पटपट? एम स्टार एन म्हणजे काय रिलेशन सांगा चला फास्ट. डेटाकडे पहा आणि रिलेशन सांगा मला. एम आणि एन मध्ये नातं काय येणार आहे स्टुडंट्स कॉमेंट करा. एम इज फादर ऑफ एन. फादर वडील आहेत ते बरोबर? बरोबर? पहिले व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे वडील आहेत. ह्यामध्ये पहा, दिलेल्या डेटामध्ये पहा काय, की फर्स्ट पर्सन इज फादर ऑफ सेकंड. पहिले व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे वडील आहेत. ठीक आहे. म्हणजे एम कोण असणार आहे स्टुडंट्स? वडील आहेत. कोणाचे? एनचे. सो इथे मी काय करते खालच्या साइडला डायग्राम पण काढेल. एम वडील आहेत तर ते मला सांगा. एम वडील आहेत तर ते वरच्या जनरेशनला बिलॉन्ग करतात का स्टुडंट्स खालच्या जनरेशनला? सांगा फास्ट. एम फादर ऑफ एन आहेत, तर एम जे आहे, एम फॉर मंकी, ते वरच्या जनरेशनला सॉरी बिलॉन्ग करतात का खालच्या जनरेशनला? अपर जनरेशन. राइट? आपण शिकलोय डिटेलमध्ये आणि एम फादर आहेत, मेल कॅरेक्टर आहे म्हणून वरती घेऊ आपण आणि एनला खालच्या साइडला. क्लिअर? आता पहा पुढे. एन प्लस ओ दिलेलं आहे. एन प्लस ओ चा अर्थ काय होतो स्टुडंट सांगा फास्ट मला. एन प्लस ओ चा अर्थ काय होतो? तुम्हीच सांगायचंय क्वेश्चनचा आन्सर. प्रीती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहायचं जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारते आणि मला स्टुडंट्स लक्षात असतात जे क्वेश्चन्स विचारतात किंवा जे बोलतात की मॅम नाही समजत. तुम्ही मेक शुअर करा की मॅम किंवा सर जे कोणी आहेत तुम्ही पार्टिसिपेट करा जेणेकरून तुमचे डाउट्स क्लासमध्ये क्लिअर होतील. एनी सन ऑफ ओ सोबत हे पण सांगून द्या स्टुडंट्स एन अपर जनरेशनला बिलॉन्ग करेल का खालच्या जनरेशनला, लोअर जनरेशनला? ते पण सांगून द्या फास्ट. एन एन फॉर नोज. ओके. अपर जनरेशन का लोअर? इथे काय दिलेलं पहा. एन प्लस ओ दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो? एन कोण आहे? सन आहे ओचा. तर खालच्या जनरेशनला येतील ना, मुलगा तर आहे. एन कोणाचा मुलगा आहे? ऑलरेडी इथे आपण एन लिहिलेलं आहे स्टुडंट्स पहा. ऑलरेडी एन इथे आहे. तर पहा इथे एन कोण आहे? मुलगा आहे ओचा. मग मुलगा आहे म्हणजे हा मुलगा मेल कॅरेक्टर झालं हे सगळ्यांना समजलं. मग एनची आई झाली ओ. हे स्टुडंट समजलं का मी कसं काढलं? कारण इथे पहा एमचे वडील इथं जो एन होता आधी, त्याचे वडील एम आहेत हे आपल्याला माहिती होतं. आपण डायग्राम काढली. नंतर आपल्याला सांगितलं की ओचा मुलगा एन आहे. म्हणजे या 2 व्यक्तींचा मुलगा एन आहे, सन एन आहे. बरोबर? म्हणून ही व्यक्ती जी आहे, सेकंड व्यक्ती ती ऑब्व्हियसली फिमेल असणार आहे, कारण ही मेल आहे. ठीक आहे? अपर जनरेशन. गॉट इट? आता मला पुढचं सांगा ओ मायनस पी चा अर्थ काय? ओ मायनस पी चा अर्थ काय स्टुडंट्स? फर्स्ट कॉमेंट करा. ओ मायनस पी चा अर्थ काय? ओ मायनस पी चा अर्थ काय? ओ इज डॉटर ऑफ पी. तिथे पाहू नका सांगू. तिथे पाहू नका सांगू. ओके. ओ इज डॉटर ऑफ पी. ठीक आहे. डॉटर मुलगी आहे. मग मला सांगा मुलगी जी आहे, आता ओ आणि पी कडे लक्ष द्यायचंय फक्त. ओ आणि पी कडे लक्ष द्या. मला सांगा पी वरती येईल का खाली जातील? ते कोणत्या जनरेशनमध्ये जातील? पी अप्परला जाईल. बरोबर कविता? राइट? क्लिअर एव्हरीवन? कारण पी जे आहे ते ओ चे वडील आहेत. ओ चे वडील आहेत पी. ओके. 1 सेकंड लेट मी चेक. ओ इज डॉटर ऑफ पी.
वडील आहेत का आई आहे माहिती नाहीये. फक्त ओचे एक पॅरेंट पी आहेत हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. ते वडील पण असू शकतात किंवा आई पण असू शकते. कन्फर्म नाहीये आपल्याला. कन्फर्म पाहूत आता काय आहे पुढे. $P स्टुडंट्स. $Qचा अर्थ काय आहे? पी इज मदर ऑफ क्यू. पी कोण आहे? मदर आहे. आता पीचा कॅरेक्टर माहिती नव्हता आपल्याला. आता समजला. पी कोण आहे? आई आहे म्हणजे तिथे सर्क्युलर शेप येणार आहे. ओके. आणि ती मदर आहे. कोणाची मदर आहे? क्यूची. म्हणजे ओची पण मदर आहे आणि क्यूची पण मदर आहे. क्यू लोअर जनरेशन मध्ये आला. मला सांगा इथे क्यूला आपण मेल घ्यायचं का फिमेल घ्यायचं? स्टुडंट्स कॉमेंट करा चला. क्यू साठी आपण मेल घ्यायचं का फिमेल घ्यायचं? स्टुडंट्स कॉमेंट करा. कॉमेंट करा चला फास्ट. फिमेल? पहा क्वेश्चन प्रॉपरली वाचा. प्रॉपरली पहा. इन्फॉर्मेशन दिलेली आहे का प्रश्नामध्ये? क्यू कोण आहे? क्यूचं सेक्स कॅरेक्टर सांगितलंय का स्टुडंट्स? तो मुलगा आहे, मुलगी आहे, माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत, तो मुलगा पण असू शकतो, म्हणजे तो ओ साठी भाऊ पण असू शकतो किंवा बहीण पण असू शकते. आपल्याला नाही माहिती. बरोबर? म्हणून आपल्याला क्यूला जशाला तसं ठेवायचंय. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, एकतर मॅम क्यू सर्क्युलर असेल किंवा क्यू स्क्वेअरमध्ये पण असेल. म्हणजे तो भाऊ पण असू शकतो ओ साठी किंवा बहीण पण असू शकते. वी डोंट नो, राइट? वी डोंट नो. आता क्वेश्चनचा आन्सर सांगा. हाऊ इज एम रिलेटेड टू क्यू? हाऊ इज एम रिलेटेड टू क्यू चा अर्थ काय होतो स्टुडंट्स? क्यू साठी एम कोण आहे? क्यू साठी एम कोण आहे? पहा, जेव्हा असे क्वेश्चन विचारतात तेव्हा काय करायचं स्टुडंट्स? काय करायचं? क्यूचं लिंक काढायचं एम सोबत. आता पहा, क्यूची बहीण आहे ओ, बहिणीचा नवरा. बहिणीचा नवरा काय असतो? ब्रदर इन लॉ. इंग्लिशमध्ये काय बोलतो त्याला आपण? ब्रदर इन लॉ. ठीक आहे. मराठीमध्ये भाऊजी असेल, दाजी असेल, जे काही तुम्ही बोलता, ठीक आहे. ब्रदर इन लॉ. बरोबर? क्लिअर झालं का? व्हॉट डू यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन मधुरा? मी तुम्हाला यासाठीच प्रत्येक स्टेपला विचारते, की तुम्हाला कुठे कन्फ्युजन आहे. तुम्ही क्वेश्चनच्या एंडला येऊन असं प्लीज म्हणणं सोडून द्या. आपण वेल मॅच्युअर इनफ आहोत सगळे, इव्हन मी, तुम्ही, की क्वेश्चनच्या एंडला येऊन तुम्ही हे म्हणणं बंद करा, की मॅम प्लीज रिपीट अगेन. प्लीज रिपीट दिस पर्टिक्युलर स्टेप. आय कॅन अंडरस्टँड दॅट. मॅम तुम्हाला कोणती स्टेप नाही समजली कॉमेंट करा. चला फास्ट. Relation between P and O. Relation between P and O. Okay. Look at the relation between P and O. मला सांगा मधुरा, O minus P लिहिलेलं आहे. O minus P लिहिलेलं आहे. O minus P चा अर्थ काय होतो यामध्ये पहा. O is daughter of P. O कोण आहे? डॉटर आहे. कोणाची डॉटर आहे? P ची. तर मला सांगा O डॉटर आहे म्हणजे ती एक फिमेल झाली. आणि पी ची डॉटर आहे म्हटल्यावर मला सांगा मधुरा, पी अप्पर जनरेशनला बिलॉंग करतो का लोअर जनरेशन? पटकन कॉमेंट करा चला. पी अप्पर जनरेशन मध्ये येईल का लोअर जनरेशन मध्ये? मधुरा फास्ट. अप्पर जनरेशन. हेच तर केलंय मी इथे. हेच तर केलं ना इथे पहा. आता समजलं मधुरा? क्लिअर? इज इट क्लिअर? क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे. क्रिस्टल क्लिअर. एव्हरीवन, सगळ्यांना समजलं ब्रदर इन लॉ आन्सर कसा आलेला आहे? मी आता एक क्वेश्चन विचारू ट्विस्ट टर्न करून? हाच क्वेश्चन आहे. हाच क्वेश्चन आहे, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे माझी. पहा आता. हाऊ इज क्यू रिलेटेड टू एम? हा क्वेश्चन असेल तर याचा आन्सर काय येणार आहे स्टुडंट्स? एम साठी क्यू कोण आहे? एम साठी क्यू कोण आहे स्टुडंट्स? कॉमेंट करा. श्रेया, अश्विनी सगळ्यांनी ना कॉन्सन्ट्रेशन क्लासमध्ये असू द्या. माझं क्वेश्चन काय आहे? एम साठी क्यू कोण आहे? ब्रदर और सिस्टर तर खूप चुकीचं उत्तर आहे मधुरानी. मेहुणी किंवा मेहुणा. व्हेरी गुड. ब्रदर इन लॉ किंवा सिस्टर इन लॉ. मी हे सांगत होते तुम्हाला. इथे पहा. आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं स्टुडंट्स? परत एकदा मी थोडंसं एक्सप्लेन करते. हे क्वेश्चन अशा पद्धतीचे एक्झाममध्ये थोडे ट्रिकी होऊन येऊ शकतात.
ठीक आहे. आणि मी ह्याची श्युरिटी देते, जर तुम्हाला हे समजत असेल ना स्टुडंट्स, तर तुम्ही 100% UGCचे क्वेशन्स इझिली सॉल्व्ह करू शकाल. याची गॅरंटी मी देते. फक्त थोडी प्रॅक्टिस करा. एक 50 क्वेशन्स एक्स्ट्रा प्रॅक्टिस केलात, तर इव्हन जे UGCसाठी प्रिपेअर करतात त्या स्टुडंटपेक्षा सुद्धा तुमची स्पीड चांगली असेल. ह्याची गॅरंटी मी देते. ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे $P. $P.Qचा अर्थ काय असतो? आत्ताच आपण शिकलो. $P म्हणजे काय असतो? P जी आहे ती Qची आई आहे. ठीक आहे. पण Q मुलगा आहे किंवा मुलगी आहे प्रश्नात तुम्हाला सांगितलेलंच नाहीये. तो फिमेल पण असू शकतो किंवा मेल पण असू शकतो. इट कॅन बी एनीथिंग. बरोबर? आपल्याला नाही माहिती. म्हणून Mसाठी Q एकतर त्याची मेव्हणी असू शकते किंवा मेव्हणा. दॅट इज ब्रदर इन लॉ किंवा सिस्टर इन लॉ. इज इट क्लिअर? इज द क्वेशन क्लिअर एव्हरीवन? क्रिस्टल क्लिअर असेल तर CC टाइप करायचं सगळ्यांनी. क्रिस्टल क्लिअर? ओके. नाउ लुक इंटू दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन पहा. आणि हा क्वेश्चनचा आन्सर किती स्टुडंट्सनी ऑलरेडी सॉल्व्ह केलं ते पण कॉमेंट करा. ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंट्सनी सॉल्व्ह नाहीच केलंय. बट स्टिल मला विचारायचंय. किती स्टुडंट्सनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय? बी. ओके. एनीवन? नो वन? ट्राय करा. चला सॉल्व्ह करायचा ट्राय करा. पहा आता इथे. इथे काय दिलेलं डेटा दिलेला आहे. बरोबर? माझ्यासोबत सगळ्यांनी सिंक्रोनाइज एव्हरीवन इन दी कॉमेंट सेक्शन ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं. प्रश्न काय विचारलाय? तुम्हाला डेटा दिलेला आहे 4 वाक्यांचा. काय आहे पहिलं वाक्य? A प्लस B चा अर्थ. जर 2 कॅरेक्टर्सच्या मध्ये प्लस येत असेल, तर आपण काय कन्क्लूड करू स्टुडंट्स, की पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे. ठीक आहे? इथे पहा A मायनस B चा अर्थ काय? पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलगी आहे. A स्टार B चा अर्थ काय? पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे वडील आहेत. A@B चा अर्थ काय स्टुडंट्स? पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची आई आहे. डेटा क्लिअर आहे? डेटा क्लिअर आहे? एव्हरीवन इन दी कमेंट सेक्शन डेटा क्लिअर आहे? मराठीत पण क्वेशन देईल मॅम. मी ऑलरेडी ठरवलं होतं कालच क्वेशन द्यायचं, बट आय टोटली फॉरगॉट. हे डोक्यातनं गेलंय माझ्या. ठीक आहे. मी क्वेशन सगळे मराठीत आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये देते. ओके. डेटा क्लिअर आहे सगळ्यांना? कॉमेंट करा प्लीज, कॉमेंट करा. सगळ्यांना डेटा क्लिअर आहे का? ओके. पहा. आता हा डेटा जर क्लिअर असेल, काही स्टुडंट्सनी काय केलं असेल, एक-एक ऑप्शन चेक केलं असेल, की मॅम हा ऑप्शन चेक करू, मग आम्ही सेकंड ऑप्शन चेक करू, मग थर्ड ऑप्शन चेक करू, मग फोर्थ ऑप्शन चेक करू. आणि ज्यामध्ये एस सन इन लॉ दिसतोय पीचा. एस सन इन लॉ ऑफ पीचा अर्थ काय होतो? स्टुडंट्स लक्षात घ्या. एस जो आहे जावाई आहे पीचा. हे तुम्हाला शोधायचं दिलेल्या खालील ऑप्शन पैकी कोणता आहे? समजत आहे? एस हा पीचा जावाई. ठीक आहे. बट हे सगळं सॉल्व्ह करत बसायला तुम्ही प्रत्येक ह्याला नाही म्हटलं तरी 30 ते 40 सेकंड्स वेस्ट करणार आहात. आणि एका क्वेशनला 4 मिनिटं देणं म्हणजे सिली मिस्टेक आहे. ठीक आहे. असे क्वेशन्स अव्हॉइड करतो आपण युज्युअली. पण आपण हा क्वेशन अव्हॉइड करायचा का? मी क्वेशन म्हणेल तर मग बिलकुल नाही. क्वेशन हा बिलकुल अव्हॉइड नाही करायचा. क्वेशन खूप सिंपल आहे. का? कारण पहा, इथे पहा यामध्ये स्टुडंट्स तुम्हाला एस इज द सन इन लॉ विचारलंय. एस इज द सन इन लॉ म्हणजे काय? जावई. मला सांगा जावयाचं कॅरेक्टर काय असतं? मेल असतं का फिमेल असतं? मेल असतं का फिमेल असतं? मेल. जावई काय असतो? मेल कॅरेक्टर असतं. येस ओर नो? एवढं तर बेसिक नॉलेज सगळ्यांना आहे. मग इथे मिस्टेक कशी अव्हॉइड करायची? सगळे सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा काय करायचं? कोणता कॅरेक्टर विचारला? एस विचारला. ठीक आहे. एस कोणाचा जावई आहे? पीचा. अहो आधी काय करूयात आपण जावई शोधण्यापेक्षा आधी हे शोधूया ज्या ऑप्शनमध्ये एस मुलगा दिसतोय ते ऑप्शन साइडला काढा. आणि ज्या ऑप्शनमध्ये एस मुलगी दिसत आहे ते ऑप्शन बाजूला काढून टाका किंवा एलिमिनेट करा. आता पहा ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए मध्ये इथे एस मायनस टी दिलेलं आहे. स्टुडंट्स एस मायनस टीचा दिलेल्या डेटाच्या अकॉर्डिंग अर्थ काय होतो? एस मायनस टीचा अर्थ काय होतो स्टुडंट्स?
एस मायनस टीचा अर्थ काय होतो? टाइप नका करू. मला सांगा एस मायनस टीचा अर्थ यात मेल आहे का फिमेल आहे? फिमेल. एस इज डॉटर म्हणजे मुलगी. आपल्याला एस डॉटर पाहिजे का? एस फिमेल कॅरेक्टर पाहिजे का? नाही. मग मी हा ऑप्शन एलिमिनेट करू? करू का एलिमिनेट? येस? क्लिअर? समजतंय का ऑप्शन वाईज कसं जायचं? एकदा थोडेसे आयडिया क्लिअर झालं ना तुम्हाला सगळ्या ब्लड रिलेशन तुम्ही इझिली विथिन 20 सेकंड्स क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी पहा. एस मायनस टी दिलेला आहे. एस मायनस टीचा दिलेल्या प्रश्नाच्या अकॉर्डिंग अर्थ काय? एस जो आहे तो मुलगा आहे टीचा. हा हे होऊ शकतं कारण यामध्ये मॅम मुलगा दिसतोय एस आपल्याला. बट ऑप्शन नंबर सी कडे या स्टुडंट्स. एस ॲट द रेट टी. एस ॲट द रेट टीचा अर्थ काय? एस ही आई आहे टीची. म्हणजे एस इथे काय होतीये? फिमेल होतीये. आपल्याला फिमेल पाहिजे का हो? आपल्याला एस फिमेल पाहिजे का? नाही. मग हा पण ऑप्शन इथे वगळला. स्टुडंट्स मी 2 ऑप्शन कसे वगळलेत समजलं का तुम्हाला? कमेंट करा प्लीज. दोन्ही ऑप्शन कसे वगळलेत तुम्हाला समजलं का? क्लिअर आहे? क्लिअर आहे? ओके. आता कॉम्पिटिशन आहे ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी दोन्हीपैकी एकच उत्तर येणार आहे कोणतं तरी. ऑप्शन बी किंवा ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. आता ऑप्शन बी पहा. पी स्टार क्यू. पी स्टार क्यूचा अर्थ पी इज फादर ऑफ क्यू. पी कोण आहे? वडील आहेत. कोणाचे वडील आहेत? तो क्यूचे वडील आहेत. म्हणून क्यू खालच्या जनरेशनला येईल. मॅम डेटा नॉट यूज ऑल टाइम. दॅट टाइम हाऊ टू रिमेंबर डेटा. सॉरी? डेटा नॉट यूज ऑल द टाइम हाऊ टू रिमेंबर नाही करायचा डेटा तुम्हाला. डेटा तुम्हाला प्रश्नात दिला असतो विद्या मॅम. तुम्हाला डेटा प्रश्नात दिलेला असतो. हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरपासून ऑलमोस्ट 20 वेळेस सांगितलंय. लक्षात घ्या. डेटा नसतो प्रत्येक प्रश्नाला दिलेला पॉइंट नंबर 1. प्रत्येक प्रकार वेगळा ना. 3 प्रकार बघितले ना आपण क्वेशनचे. एक सिंपल ब्लड रिलेशनचे क्वेशन, एक पॉइंटिंग टू द पर्सन वाला क्वेशन आणि हा तिसरा प्रकार ज्याच्यात डेटा दिलेला असतो आणि डेटा प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा असतो. तुम्हाला डेटा हे कालपासून सांगतेय मी. प्लीज लक्षात घ्या. हे खूप सिली मिस्टेक होतीये तुमची. डेटा प्रश्नात दिलेला असतो. तुम्हाला लक्षात नाही ठेवायचंय. क्लिअर? प्लीज क्लास जे आहेत ना प्रॉपरली लक्ष देऊन पाहत जा पहा. ठीक आहे. कारण तुम्ही जर असे म्हणजे तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहात. हे जर क्वेशन जर तुम्ही असं म्हणताय की मॅम डेटा आपल्याला रिमेंबर करायचा नाही. कालपासून मी हे स्टेटमेंट ऑलमोस्ट प्रत्येक प्रश्नाला नाही म्हटलं तरी 2-2, 3-3 वेळेस बोललेली. ठीक आहे? सो मेक अ नोट ऑफ इट. डेटा लक्षात नाही ठेवायचा. दिलेला असतो एक्झाममध्ये. पहा आता पी स्टार क्यूचा अर्थ झाला स्टुडंट्स काय आहे? पी काय? मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? क्यू साठी मुलगा आहे. ठीक आहे. आता पहा यामध्ये पी इज फादर ऑफ क्यू झालं ओके. क्यू ॲट द रेट आरचा अर्थ काय? क्यू ॲट द रेट आरचा अर्थ पहा इथे क्यू ॲट द रेट आर ॲट द रेट आरचा अर्थ काय? क्यू कोण आहे? मदर आहे. कोणाची? आरची मदर आहे. क्यू मदर आहे आर साठी. स्टुडंट्स क्यू कोण आहे? मदर आहे. कोणाची मदर आहे स्टुडंट्स? आरची म्हणून आर खालच्या जनरेशनला गेला स्टुडंट्स. नो प्रॉब्लेम. ओके आता लक्ष द्या. क्यू इज मदर ऑफ आर. क्लिअर एव्हरीवन म्हणून आर खालच्या जनरेशन. आता नेक्स्ट पहा आर मायनस एस आहे. आर मायनस एस चा अर्थ काय होतो स्टुडंट्स? आर इज डॉटर ऑफ एस. आर कोण आहे? डॉटर आहे एस ची. मला सांगा आर क्यू ची पण मुलगी आहे आणि आर एस ची पण मुलगी आहे. 100% क्यू जर फिमेल असेल तर एस हा मेल असणार आहे आणि दोघांमध्ये लग्नाचं रिलेशन असणार आहे. क्लिअर आहे का स्टुडंट्स इथेपर्यंत जे मी सांगितलंय? येस? पुढे पहा एस प्लस टी दिलेलं आहे. एस प्लस टीचा अर्थ काय होतो स्टुडंट? एस इज सन ऑफ टी. एस कोण आहे? मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? टीचा मुलगा आहे. टी हे आई पण असू शकते एसची किंवा वडील पण असू शकतात. आपल्याला नाही माहिती. आता क्वेशन काय आहे? एस इज सन इन लॉ ऑफ पी. मला सांगा या प्रश्नामध्ये एस पीचा कोण आहे? या प्रश्नामध्ये एस पीचा कोण आहे? पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या. इथे क्यूची आई दिलेली नाहीये. क्यूचे फक्त वडील दिलेले आहेत स्टुडंट्स. ठीक आहे. आणि टी हा फिमेल आहे का मेल आहे माहिती नाही. पण वडील किंवा आई आहेत कोणाचे? एसचे. क्यू आणि एस मध्ये लग्न झालेलं आहे. सन इन लॉ कसं पहा? कसं पहा? ज्यांना नाही समजलं त्यांनी पहा. पी ची मुलगी आहे क्यू.
पी ची मुलगी आहे क्यू आणि क्यूचं लग्न झालेलं आहे एस सोबत. प्रश्न काय विचारलाय? पी आणि एस मधलं नातं. ठीक आहे? म्हणजे या दोघांमधलं नातं कसं यायला पाहिजे? जावयाचं यायला पाहिजे आणि सासऱ्यांचं यायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 2 करेक्ट झाला. स्टुडंट्स क्लिअर झालं का? प्लीज कॉमेंट करा एकदा. प्लीज कॉमेंट करा. एकदम मी तुम्हाला डिसेंट वेमध्ये शिकवलंय. हे लेव्हलचे क्वेशन्स युजुअली एक्झाममध्ये येत नाही स्टुडंट्स. आले तरी पण यूजीसीच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतील. बट मी हा क्वेशन घेण्यामागे एक रिझन आहे. आय टेल यू द रिझन ॲज वेल. आता काही स्टुडंट्स वाटेल की मॅम आम्ही तर सेटची एक्झाम देतो. तुम्ही आम्हाला नेट लेव्हलचं का शिकवताय? लेव्हल नेटची नाहीये. नेटची लेव्हल नाहीये. जस्ट तुमच्या डोक्याचे जे विंडोज क्लोज आहेत ना, त्याला ओपन करण्यासाठी मी हे टाइप ऑफ क्वेशन्स दिलेले आहेत. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 2. आता काय करायचं आपल्याला? ब्लड रिलेशन तर संपलाय. ब्लड रिलेशन्स नेक्स्ट स्टेप काय करायची आहे? ओपन इंडिया बिग्स. Googleवर जायचं स्टुडंट्स. Googleवर जायचं आणि Googleवर टाइप करायचं. मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगते बरं, भरपूर स्टुडंट्सला नाही माहिती. ब्लड रिलेशन क्वेशन्स, ब्लड रिलेशन क्वेशन्स ऑन इंडिया बिग्स किंवा ऑफ इंडिया बिग्स करा. असं तुम्ही Googleवर टाइप केलं. YouTube नाही बरं का. Googleवर बोलतेय मी परत. टाइप केल्यावर तुम्हाला हे भेटून जाईल. ठीक आहे. ब्लड रिलेशनचे सगळे क्वेशन्स. हजारो क्वेशन्स भेटतील तुम्हाला. मग मॅम आपल्याला हजारो क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत का? नाही. टाइप 1 आणि टाइप 2 आपण जे शिकलोय प्रिव्हियस क्लासमध्ये तेवढे सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करायचं असेल तर हे टाइप 3 पण सॉल्व्ह करा. इज इट क्लिअर एव्हरीवन? क्लिअर आहे? आणि मराठी मीडियम स्टुडंटनी काय करायचं? तिथले क्वेशन कॉपी करा. दुसरा एक विंडो किंवा टॅब ओपन करा. तिथे लिहायचं तुम्हाला परत अजून Googleवरती सर्च करा. इंग्लिश टू मराठी. तुम्ही तिथे पेस्ट केलात ना क्वेशन स्टुडंट, हा क्वेशन इथे आणून पेस्ट केला की तुम्हाला मराठी दिसून जाईल. क्लिअर? इज इट क्लिअर एव्हरीवन? Clear? Starting up with the very new topic, again an important topic in mathematical reasoning. Mathematical reasoningचा परत एक important topic प्रॉफिट अँड लॉस. थोडंसं बेसिक्स घेऊयात आज. मी डिटेलमध्ये नाही जाणार या चॅप्टरच्या. ठीक आहे? नफा आणि तोटा ज्याला आपण मराठीत बोलतो. नफा काय असते, तोटा काय असते माहिती नसेल, अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल मी प्रत्येक गोष्ट. म्हणून प्रॉपरली पाहायचंय. सुरुवात कशी करायची स्टुडंट्स आता पहा. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, प्रॉफिटला नफा बोलतात मराठीमध्ये. प्रॉफिटच्या ऐवजी इंग्लिशमध्ये अजून एक टर्मिनॉलॉजी यूज करू शकतात ते गेन. गेन, प्रॉफिट, नफा हे तिन्ही पण सारखेच असतात. म्हणून येणाऱ्या लेक्चरमध्ये मी तिघांपैकी कुठलीही टर्म वापरली तर सगळ्यांना समजायला पाहिजे. एव्हरीवन. मी नफा म्हटलं तर इंग्लिश मीडियम स्टुडंट्सनी हे नाही म्हणायचं, "मॅम नफा क्यों बोल रहे हो आप? मैम, why are you speaking in Marathi always?" आई एम स्पीकिंग इन मराठी ऑलवेज बिकॉज ऑफ द रीजन कि क्योंकि यहाँ पे मराठी ऑडियंस ज्यादा है. कॉमन सेन्स. ओके. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मी जेव्हा तोटा बोलली, लॉस जरी बोलत असेल स्टुडंट्स तर मराठी मीडियम स्टुडंट्सनी हे नाही म्हणायला पाहिजे की मॅम लॉस का बोलतोय. तुम्हाला दोन्ही टर्म्स माहित राहायला पाहिजेत. क्लिअर एव्हरीवन? प्रॉफिट, गेन, नफा सगळं सारखं आहे. लॉस, तोटा सगळं सारखं आहे. क्लिअर एव्हरीवन? आता प्रॉफिट अँड लॉस मध्ये फरक काय स्टुडंट्स? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही गेलात एक ऑनलाईन साईटवरती. ठीक आहे, Meesho. सगळ्यात सस्ती इंडियन साईट. इंडियन नाही वाटतं मला नाही माहिती. पण जे युजुअली सस्ती साईट म्हणून रिकॉग्नाइज केल्या जाते Meeshoवर. समजा तुम्ही तिथून काय केलात स्टुडंट्स? एक टी-शर्ट बाय केलात. आणि टी-शर्ट या पर्पजनी कशाची साईट आहे मॅम? क्वेशन प्रॅक्टिस करण्याची. ठीक आहे. Meesho साइट. ओके, साइट Meesho. ओके. शॉपिंग साइट आहे. शॉपिंग साइट. ओके. तर तुम्ही समजा, की तिथून एक टी-शर्ट बाय केलात. ठीक आहे, एक टी-शर्ट बाय केलं आणि ह्या मोटोनी बाय केलात किंवा ह्या विचाराने बाय केलात, की हे टी-शर्ट मी Meeshoवरनं बाय करेल आणि त्याला परत मी काय करेल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विकेल. आणि काय करेल समजा मी तर टी-शर्ट समजा मी या Meeshoवरनं ₹100 ला ऑर्डर केला. येतात. ठीक आहे, 100 ऑर्डर केलं. 100ला ऑर्डर केल्यावरती स्टुडंट्स मी काय केलं, आता एक एक बकरा पकडला. ठीक आहे. त्या व्यक्तीला टी-शर्टची गरज होती आणि मला विकायचं होतं. मला प्रॉफिट पाहिजे होता, मला नफा पाहिजे होता, गेन पाहिजे होता. मग मी काय केलं, त्या व्यक्तीला इथे ₹20 वाढून रेट सांगितली. रेट किती आहे? ₹100 ला मला पडलं ॲक्चुअलमध्ये.
पण मी त्या व्यक्तीला काय म्हटलं, "हे ₹120 टी शर्ट आहे. तू ₹120 देशील तर हा टी शर्ट घे बाबा, नाहीतर नको घेऊ." मग त्या व्यक्तीने तुम्हाला काय केलं, "चला ठीक आहे, ₹120 मी तुला देतोय आणि मला टी शर्ट देऊन टाक." यामध्ये तुम्ही प्रॉफिट कितीचं कमवलंय? ₹20चं. समजतंय? बेसिक एक्झाम्पल आहे. पण हेच टी शर्ट तुम्ही ₹100 ला विकत घेतला होतात आधी Mishoवरनं सेम टी शर्ट. पण तुम्ही आता तोच टी शर्ट ₹20 कमीनी विकलात एखाद्या पर्सनला. म्हणजे तुम्ही बेसिकली इथे कोण मूर्ख झाले? तुम्ही झालो कारण 20 न कमी झालं. ठीक आहे, 20 ने तुम्ही कमीमध्ये विकलं. म्हणजे तुम्ही विकलं कितीला स्टुडंट्स ₹80 ला. इथे तोटा कितीचा झालेला आहे स्टुडंट्स? तोटा कितीचा झालेला आहे? ₹20 चा. एक लक्षात घ्या, एक बेसिक कन्सेप्ट. जेव्हा पण तुमच्या पॉकेटमधनं पैसे जातात एखादी वस्तू खरीदण्यासाठी, एक वस्तू लाइक एक चीज़ खरीदने के लिए जो कुछ भी आप वैल्यू पे कर रहे हो, वैल्यू, यू नो वैल्यू व्हाट इज वैल्यू? वैल्यू इज द मनी, रक्कम. रक्कम मराठीत काय बोलतो? रक्कम. जी रक्कम तुम्ही पे करताय एखादा टी-शर्ट विकत घेण्यासाठी, त्या रक्कमला तुम्ही कॉस्ट प्राइस बोलतो. व्हॉट इज इट कॉल्ड? इट इज कॉल्ड ॲज कॉस्ट प्राइस. क्लिअर एव्हरीवन व्हॉट इज कॉस्ट प्राइस? सिंपल टर्मिनॉलॉजी याच्यात काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. कॉस्ट प्राइस म्हणजे काय? स्टुडंट जे तुम्ही किंमत द्यायला लागलात, पैसे देऊन एखादी वस्तू घेत आहात, दॅट इज कॉस्ट प्राइस. आणि ती व्यक्ती जी वस्तू घेतलेली आहे ना स्टुडंट्स, एखाद्या व्यक्तीला आपण ती परत विकतोय. भले ती तोट्यात असू द्या किंवा ती नफ्यात असू द्या. वेदर इट मे बी इन लॉस और वेदर इट मे बी इन प्रॉफिट. जी वस्तू आपण विकतोय, ज्या किमतीला आपण विकतोय, भले ते तोट्यात असू द्या किंवा नफ्यात, त्याला आपण बोलतो सेलिंग प्राइस. क्लिअर? कॉस्ट प्राइस म्हणजे काय? समजा ₹10 ची पेन्सिल विकत घ्यायला गेलोत, ₹10 देऊन आलोत. ठीक आहे? पॉकेटमधनं पैसे गेले स्टुडंट्स, पॉकेटमधनं पैसे गेले, ₹10 ची पेन्सिल, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एक पेन्सिल भेटलेली आहे. ठीक आहे? सो धिस इज व्हॉट कॉस्ट प्राइस. सो पर्चेस प्राइस तुम्ही तुमच्या डोक्यात असं लक्षात ठेवू शकता विद्या, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं टर्मिनॉलॉजी? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस. जी पर्चेस करण्यासाठी तुम्ही प्राइस करताय ते कॉस्ट प्राइस. आणि हीच पेन्सिल जर तुम्ही विकायला काढलात स्टुडंट्स, तर ती तुमची झाली सेलिंग प्राइस. किती रुपयाला विका, भले तुम्ही ते तोट्यात विका किंवा नफ्यात विका. मला सांगा सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस टर्मिनॉलॉजी समजली का? क्लिअर आहे का सगळ्यांना? प्रॉफिट काय आहे? गेन काय आहे? नफा काय आहे? लॉस काय आहे? तोटा काय आहे? स्टुडंट्स क्लिअर आहे? सोबत-सोबत कॉस्ट प्राइस काय आहे? सेलिंग प्राइस आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर एव्हरीवन? ओके. नाऊ व्हॉट नेक्स्ट? ऑल्वेज रिमेंबर आता माहिती आहे आपल्याला, की सेलिंग प्राइस काय, कॉस्ट प्राइस. सो अपकमिंग लेक्चरमध्ये मी जेव्हा पण सीपी वापरेल, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, की मॅम कॉस्ट प्राइस बद्दल बोलायला लागली. आणि जेव्हा मी एसपी बोलेल, तेव्हा तुम्हाला हे समजायला पाहिजे, की मॅम सेलिंग प्राइस बद्दल बोलायला लागली. ये जो जा रहा है इज कॉल्ड एज कॉस्ट प्राइस, ये जो आ रहा है इट्स कॉल्ड एज सेलिंग प्राइस. क्लियर? जो जा रहा है इज कॉस्ट प्राइस, वो आ रहा है दैट इज सेलिंग प्राइस. क्लियर एव्हरीवन इन द कमेंट सेक्शन. हे इथे क्लिअर झालं म्हणजे उद्याचा लेक्चर तुम्हाला सोप्पा जाईल. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट समजा, आपण जो Mishoवरनं टी-शर्ट घेतला होता ₹100 राइट? ₹100 ₹100 टी-शर्ट समजा तुम्ही ₹120 ला विकताय. सगळ्यांना तर एवढं बेसिक नॉलेज आहे, की ₹20 माझ्याकडे एक्स्ट्रा यायला लागलेत आणि हा ₹20 जो एक्स्ट्रा येतोय, ह्याला आपण गेन म्हणतो, प्रॉफिट म्हणतो किंवा नफा बोलतो. राइट? सो ₹100 ला टी-शर्ट घेतला होता. हे तुमचं कॉस्ट प्राइस झालं का सेलिंग प्राइस झालं आधी हे सांगा चला फास्ट? ₹100 को जो आपने यहाँ से टी-शर्ट बाय किया था, इट इज कॉस्ट प्राइस, राइट? और जो आप बेच रहे हो 120 में, दिस इज कॉल्ड एज सेलिंग प्राइस. इथे तर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, की इथे जो कॉस्ट प्राइस आहे तो सेलिंग प्राइस पेक्षा छोटा आहे. ₹100 कमी आहे तो 120 पेक्षा. बरोबर? म्हणून इथे जो सीपी आहे तुमचा, तो छोटा आहे एसपी पेक्षा. सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मोठा आहे कॉस्ट प्राइस पेक्षा. हे सिच्युएशन फक्त प्रॉफिटमध्येच होतं स्टुडंट्स. जेव्हा नफा होतो तुमचा, जेव्हा तुमचा नफा होतो, तेव्हा तुमची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असते. एसपी म्हणजे काय? विक्री किंमत. ही तुमची खरेदी किंमत.
तुमची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त तेव्हा प्रॉफिट. हे सेम टी शर्ट 100 रुपयाला विकत घेतलेला दिलेली कॉस्ट प्राइस ही तुमची खरेदीची किंमत होती. पण आता तुम्ही ही विकलात 80 रुपयाला. ओके. ही तुमची झाली विक्री किंमत स्टुडंट्स. इथे तुम्हाला 20 रुपयाचा तोटा झालेला दिसतोय. ओके. सो क्लिअरली यू कॅन सी हिअर दॅट द लॉस इस ऑफ हाऊ मच रुपीज? लॉस कितीचा झालेला आहे? 20 रुपीज, राइट? सो द लॉस ओव्हर हिअर कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज किंवा आपण असं म्हणू शकतो, की जो तोटा असतो स्टुडंट्स, तो तोटाच्या सिच्युएशनमध्ये काय असतं, तुमची जी कॉस्ट प्राइस आहे, ती मोठी आहे सेलिंग प्राइसपेक्षा. पैसे जाणारे जास्त आहेत, तो येणारे कमी आहेत. दॅट इज द लॉस. पैसे येणारे जास्त असतील आणि जाणारे कमी असतील, तेव्हा तुम्ही काय म्हणतो? येस? समजतंय का? प्लीज कॉमेंट करा. समजतंय का? प्रॉफिट अँड लॉस समजतंय का? आधी ते सांगा. ठीक आहे. बाकी फॉर्म्युलेज खूप ईझी आहे त्याचे. आता आपण काय शिकलो आतापर्यंत मी तुम्हाला एकदा थोडंसं क्लिअर सगळ्या गोष्टी सांगते. पहिलं इम्पोर्टंट गोष्ट प्रॉफिटलाच आपण काय बोलतो स्टुडंट्स? नफा बोलतो. नफाच म्हणजे तुमचा काय असतो यामध्ये गेन. हे तिन्ही टर्मिनॉलॉजी सेम आहेत. तोटा किंवा लॉस, राइट? तोटा किंवा लॉस. सो दुसरी गोष्ट आपण काय बघितली? कॉस्ट प्राइस. याला आपण खरेदी किंमत बोलतो. सेलिंग प्राइसला आपण बोलतो स्टुडंट्स विक्री किंमत. ठीक आहे. जेव्हा तुमची कॉस्ट प्राइस जाणारे पैसे जास्त आहेत येणाऱ्या पैशांपेक्षा, म्हणजे तुमची खरेदी किंमत जास्त आहे स्टुडंट्स विक्री किमतीपेक्षा, मला सांगा लॉस होतो का प्रॉफिट होतो? कमेंट फास्ट इन द कमेंट सेक्शन एवरीवन. लॉस है या प्रॉफिट है? क्या हो रहा है यहाँ पे बेसिकली? लॉस हो रहा है? लॉस हो रहा है, राइट? अँड द सिनेरिओ नंबर 2 ज्यामध्ये व्हॉट डिड आय से? कॉस्ट प्राइस छोटा आहे सेलिंग प्राइसपेक्षा, म्हणजे तुमची इथे खरेदी किंमत कमी आहे विक्री किमतीपेक्षा स्टुडंट्स. तर तेव्हा तुम्ही काय म्हणतो? हा हा गेन आहे, प्रॉफिट आहे, नफा आहे. हे 2 सिनेरिओ सगळ्यांना समजले. एकदम ज्यांना प्रॉफिट अँड लॉसचं बेसिक नॉलेज पण नव्हतं त्यांना समजलं. इज इट क्रिस्टल क्लिअर एव्हरीवन? इज इट क्रिस्टल क्लिअर? आर यू रेडी फॉर टुमॉरोज लेक्चर? उद्याचं लेक्चर आपण YouTubeवर घेणार आहोत. मस्त डोके अजून तुमचे असे मस्त खुलतील, हळू-हळू खुलतील. एकदम तर नाही होणार एकाच दिवसात. ठीक आहे ना? एकदम स्लोली आणि इतके इंटरेस्टिंग ट्रिक्स आहेत ना माझ्याकडे, तुम्हाला मी सांगते प्रॉफिट अँड लॉसचे. तुम्हाला खूप मज्जा येणार आहे पूर्ण अख्ख्या क्लासमध्ये. प्रॉफिट अँड लॉसचे मी इथून 2 सेशन्स घेईल. ओके. मोस्ट प्रोबॅबली 2 सेशन्स घेईल आणि दोन्ही सेशन्समध्ये ऑलमोस्ट 6 प्रकारचे क्वेशन्स मी तुमचे घेणार आहे, कव्हर अप करणार आहे. अदर दॅन दॅट त्याच्या बाहेरचे क्वेशन्स येणार नाहीत ह्याची गॅरंटी मी देईन. ठीक आहे? सो इथे आपण सेशनला एंड करूया स्टुडंट्स. वी हॅव डन विथ द टाईम ॲज वेल. व्हिडिओ नक्की लाईक करत चला. जे तुम्हाला मी शेकडेवारी घेणार का? सगळं घेईल, सगळं घेईल. टेन्शन नका घेऊ. एक-एक टॉपिक कव्हर होईल. आधी जे चालू आहे त्याचा फोकस करू आपण. ठीक आहे? आणि जो व्हिडिओ मी अपलोड करते ना स्टुडंट्स त्याला नक्की कॉमेंट करत चला. कारण सगळे कॉमेंट इथे नाही करत. तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का नाही आवडतंय? काही सजेशन असतील. स्टॅटिक व्हिडिओ जेव्हा अपलोड होतो ना सगळ्यांनी कॉमेंट करा. मला खूप छान वाटेल. ठीक आहे? सो चालेल आपण इथे जे आहे लेक्चरला एंड करूया. थँक यू फॉर जॉइनिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.